थेट जाऊया आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या चरणी आता मोजदाद सुरू झालेली आहे दानाची। जे काही दान पडलेलं आहे दानपेटीत त्याची मोजदाद। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, राजाच्या दानपेटीतल्या दानाचा मोजदाद आजपासून बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी, जीएस महानगर बँकेचे कर्मचारी, आमचे सल्लागार, आपले सन्माननीय, माझ्याबरोबरचे कार्यकारिणी सदस्य व माझा स्टाफ, एकूण आम्ही आपलं 80 जणांची फौज आहे। ती आता आम्ही मोजायला घेणार तर प्रत्येक जण, आणि ही मोजून ही मोजेपर्यंत आम्हाला संध्याकाळ होते, आणि ही मोजून झाल्यावर सगळी ते पैसे आम्ही संध्याकाळी बँकेत जमा करतो। मिळालेल्या निधीचा उपयोग लालबाग राजा सार्वजनिक सुरू मंडळ कशा प्रकारे? जसं बघायला गेल्याप्रमाणे आमच्या लालबागच्या राजा राजी सेंटर आहे, आपलं ग्रंथालय आहे, आपलं पुस्तक पेढी आहे, आपलं कॉम्प्युटर सेंटर आहे, आणि आपणच जी जुनी आपली जी होती म्हणजे पेशंट हेड्स म्हणजे विविध आपल्या रुग्णालयांना मदत आपण करतो, त्याप्रमाणे आपण जे हे पैसे जमलेले आहेत म्हणजे 10 दिवसात ते आपण वर्षभर हे सगळं आपल्या जनसेवेसाठी आपण हे करतो। अनेक पत्र देखील आपल्या लाडक्या बाप्पाला अनेक भाविकांनी लिहिले, लहान मुलांनी देखील पत्र लिहिली आहे, त्याच्या भाविकांची पत्रिका देखील अर्पण केलेली आहे। एक वेगळं नातं लालबाग म्हणजे प्रत्येकाची भावना ही वेगवेगळी असते, आपण जी बोलून सांगू शकत नाही अशी भावना असते। काय काय ते पत्राद्वारे करतात की माझं हे नवस होतं, हे मी पूर्ण माझं पूर्ण झालेलं नवस आहे। काय कायचे लग्न जमत नाही, त्याप्रमाणे ते नवस येतात, म्हणजे लग्न ठरलं मग ते पत्रिका अर्पण करतात। अनेकांनी आपण पाहतोय की अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय या ठिकाणी आता दानाची मोजदाद सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर फॉरेन करन्सीचं दानही राजाच्या चरणी। लागू निश्चितच मोजदाद ही पहिल्या दिवशी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी डॉलरचा जो कंठी म्हणजे हार आपण या ठिकाणी बोलतोय बाप्पाला अर्पण करण्यात आलेला आहे। हा जो डॉलरचा हार आहे तो अर्पण करण्यात आलेला आहे। सोबत या ठिकाणी बघितलं तर लहान मुलांकडून काही बाप्पाचे एक शाल आहे ती सुद्धा अर्पण करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सोबतच 50चा हार असेल, 20 रुपयांचा असेल, 10 रुपयांचा हार असेल, अशा प्रमाणे हे सर्व या ठिकाणी पहिल्या दिवशी मोजदाद करण्यात आलेली आहे। आणि पत्रिका सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काही लोकांचे लग्न ठरत नाहीयेत, त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी काही पत्र जे आहेत ते बाप्पाच्या चरणी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर एक पत्रिका आहे, ही पत्रिका आपण दाखवतो तुम्हाला। या ठिकाणी लग्नाची पत्रिका सुद्धा बाप्पाच्या चरणी या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच या ठिकाणी लहान असतील, प्रौढ असतील, वयोवृद्ध असतील आणि तरुण मंडळी असेल, यांच्याकडून ही सर्व जे दान आहे ते बाप्पाच्या चरणी ठेवण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे हे आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच डॉलरचा हार जो या ठिकाणी आहे पहिल्या दिवशी एक आकर्षण या ठिकाणी पाहायला मिळते, कारण या डॉलरचा हा मोठा हार हा खरं तर लालबागच्या राजाला घालण्यात आला होता। हाच तो एक याच्यामध्येच फार तर मोठ्या प्रमाणात किंमत जी आहे ती निघण्याची शक्यता आहे। कारण गेल्या वर्षीची पहिल्या दिवसाची आपण जर एकूणच मोजदाद पाहिली असेल तर 48,34,000 होती, जी पहिल्या दिवशीची मोजदाद होती। त्याचप्रमाणे ही फक्त आता कॅश म्हणजे ज्या नोटा आहेत ज्या दानपेटीमध्ये टाकल्या होत्या त्या संदर्भातील ही मोजदाद आहे। थोड्या वेळाने जे सोने चांदीच्या वस्तू असतील, हार कंठी असतील, सोन्या चांदीच्या गोष्टी असतील, याची सुद्धा मोजदाद होणार आहे। खरं तर ही कॅश जी आपण या ठिकाणी पाहतोय ही दानपेटीमधली कॅश आहे, जी लालबागच्या राजाच्या चरणी ठेवण्यात आलेली दानपेटी आहे, त्यामधली ही कॅश आहे। याची मोजदाद जी आहे ते दिवसभर चालणार आहे। आणि यानंतर दुसरं जर बघितलं तर सोना चांदीचे सुद्धा या ठिकाणी मोजदाद करण्यात येणार आहे। कारण एकूणच बघितलं तर मोठ्या प्रमाणात काही पत्र सुद्धा या लालबागच्या राजे पाहायला मिळतात, आणि पॉकेट सुद्धा भरलेचं आपल्याला या लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये पाहायला मिळतं। एक वेगळं म्हणजे लहान मुलं असतील किंवा क्रिकेट प्रेमी असतील, यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यातीलच ही एक क्रिकेटची बॅट सुद्धा आहे,
जे लालबागच्या राजा चरणी दरवर्षी अर्पण केल्याचं पाहायला मिळतं. आजही बघितलं तर यंदा सुद्धा ही बॅट जी आहे ती लालबागच्या चरणी अर्पण करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. जे दानपेटीच्या स्वरूपामधले जे गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. लागवी अगदी फार चित्र जे आहे त्या ठिकाणी राजाचं एका लहानग्यांनी रेखाटलेलं अतिशय निरागस आणि तितकंच लोभसवाणं आपण हे चित्र पाहतोय स्वप्नील. मोठ्या प्रमाणावर दान अगदी पहिल्या दिवशीच राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेलं आहे. पुढे 10 दिवस उत्तरोत्तर यात भरच पडण्याची दाट शक्यता आहे. तुर्तास धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.